जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। शिंदे गट गेल्या 1 महिन्यापासून बॅकफूटवरच आलेला दिसत आहे आणि आता अशी काही महत्त्वाची घडामोड घडली आहे की जिथे एकनाथ शिंदे यांचं सर्व काही चालतं त्या ठाण्यातूनच त्यांना आता सर्वात मोठा झटका बसणार आहे। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, आता उपमुख्यमंत्री पण आहेत, परंतु आता त्यांच्या गडालाच सुरुंग लागल्याची घटना घडत आहे। ठाकरे यांच्या मार्फत आणि तेथील स्थानिक नेत्यांच्या मार्फत असा काही मोठा पक्षप्रवेश होणार आहे की त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक जाणार आहेत। नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्याकडे इनकमिंग सुरू आहे। अनेक जण इच्छुक असलेले मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा ठाणे पालघरमधील अनेकांनी प्रवेश केला। त्यामध्ये राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मनसे आणि शिवसेनेची युती होणार हे जवळपास निश्चित झालं असताना अनेक ठिकाणी स्थानिक लेवलची राजकारणाची गणितं बदलली आणि मनसे आणि सेना एकत्र झाल्याने मराठी माणूस हा सर्वांची मतही या दोन्ही ठाकरेंच्या बंधूंच्याच पारड्यात टाकणार हे जवळपास निश्चित झाल्याने अनेक ठिकाणी आता पक्षप्रवेश होत आहेत आणि शिंदे गटाकडे जे पक्षप्रवेश होत होते त्याला आता आळा बसलेला दिसत आहे। त्यामध्ये आता ठाण्यातूनच एक महत्त्वाची बातमी अशी आलेली आहे की ठाण्यातील अनेक शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख तसेच 3 ते 4 माजी नगरसेवक यांनी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांची भेट घेतली आहे। त्यावेळी केदार दिघे जिल्हाप्रमुख हे सुद्धा उपस्थित होते। यावेळी या सर्वांनी राजन विचारे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार आणि सत्याच्या विजयात आम्ही सहभागी होणार असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे हा पक्षप्रवेश येत्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्री येथे होणार आहे। यावेळी त्या स्थानिक नेत्यांनी सांगितले की शिवसेना आणि मनसे ही युतीची काळाची गरज आहे आणि मराठी माणूस एकवटलाच पाहिजे। भाजपा आल्यापासून अनेक ठिकाणी परप्रांतीयांची दादागिरी सुरू आहे, अनेक ठिकाणी मराठी माणसाची पिछेहाट सुरू आहे आणि जर मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशी जर शहरं भाजपाच्या ताब्यात दिली तर महाराष्ट्राचं काहीच खरं नाही आणि महाराष्ट्र आणि इतर ही शहरे ही वेगळी करून भाजपाचा डावसुद्धा असू शकतो। त्यामुळे आता आम्ही मराठी माणसाची साथ देणार। एवढ्या दिवस आमचं चुकलं, परंतु आता जी काही अटीतटीची लढाई आहे आणि आपल्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे आम्ही नेहमीच शिवसेनेबरोबर मनसेसोबत येणार आहोत। त्यामुळे अनेक जण आता मनसेसोबत सुद्धा जाणार आहेत। येत्या काळात अनेक असे मोठे पक्षप्रवेश हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होणार आहेत। हे माजी नगरसेवक आणि हे लोकलचे स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांचा प्रवेश हा लवकरच होणार आहे। त्यामुळे शिंदेंना स्वतःच्याच मतदारसंघात असेल किंवा स्वतःच्या ठाणे शहरात हा पहिला मोठा धक्का मानला जातो। त्यामुळे असे अनेक धक्के त्यांना यापुढील काळात बसतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचा मोठा पराभव होईल असं दिसतं, कारण भाजपाला सुद्धा शिंदे गट आता नकोसा झाला आहे। त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक वेळा ऑफर दिली आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही होऊ शकतं हे आपण गेल्या 2 ते 3 वर्षापासून पाहत आहोत। त्यामुळे आता पुढील काळात उद्धव ठाकरेंची ताकद वाढून मुंबईसह ठाणे आणि इतर ठिकाणी भगवाच फडकेल यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ठाणे असेल किंवा इतर ठिकाणी शिंदेंना असेच पुन्हा धक्के बसतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्की ठाकरे समर्थक लिहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।